नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आता तुम्हा सर्वांचीच वार्षिक परीक्षा सुरू आहे मराठीची आणि त्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन तर विचारलंच जातं. मग जाहिरात लेखन करताना कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि कशा पद्धतीने जाहिरात लेखन करायचं हे आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात लेखनामध्ये ना तुम्हाला एखादा विषय दिला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं जाईल की योग शिक्षण केंद्र आहे किंवा योगासनाचे वर्ग आहेत, त्यावरती जाहिरात लेखन करा वगैरे अशा प्रकारचे प्रश्न दिले जातात. मग आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही तुम्हाला टॉपिक दिलं असेल, फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम पार्लर असेल किंवा एखादं कपड्याचं दुकान असेल, स्टेशनरी आहे किंवा अशा पद्धतीने एखादी कार्यशाळा असेल, जे काही असेल, जे तुम्हाला क्वेशनमध्ये सांगितलेलं आहे, तो तुमचा असणार आहे ॲक्चुअल टॉपिक किंवा मेन कंटेंट. आता या ठिकाणी तुम्हाला भरपूर डिझाइन वगैरे बघायला मिळते. तुम्ही हे नाही ड्रॉ केलं तरी पण चालेल. पण इतकंच की जाहिरात लेखन जेव्हा तुम्ही करणार आहात, तेव्हा एक छान असा बॉक्स किंवा रेक्टँगल बनवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही जाहिरात लेखन करणार आहात. म्हणजे साधारणतः या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला पहिला जे काही तुमचं नाव असेल, त्या दुकानाचं असेल, त्या कार्यशाळेचं असेल किंवा जो काही एक विषय असेल, तो तुम्हाला वरती लिहायचा आहे अशा पद्धतीने या पॅसेजमध्ये. आता अर्थात तुम्ही वेगवेगळ्या कलरचे पेन्स तर नाही यूज करू शकत, कारण एक्झाममध्ये अलाउड नाहीये. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही फॉन्ट साइज चेंज करू शकता. म्हणजे वरती टायटल लिहिताना थोडंफार मोठ्या अक्षरांमध्ये लिहा. जसं की या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय, की या बाकीच्या फॉन्टपेक्षा हा फॉन्ट जरासा मोठा आहे. तर तेच तुम्हाला इथे करायचं आहे. आता त्यानंतर योग शिक्षण केंद्र आहे. त्यानंतर खाली योगासनं वर्ग लिहिलंय. आता हे डिझाइन न करता तुम्ही डायरेक्टली लिहिलत तरी पण चालेल, की योगासनांचा वर्ग आहे किंवा अशा पद्धतीने इथे एक फ्लॅर काढून किंवा एखादं स्टार करून लिहिलं तरी पण चालणार आहे. तसंही योग शिक्षण केंद्रावरून ते कळतच आहे. त्यानंतर पुढे असं आहे, की योगासने शिका, सुदृढ बना, तणावमुक्त व्हा. म्हणजे बेसिकली एक टॅगलाईन असल्याप्रमाणे आहे. जर तुमचं एखादं आईस्क्रीमचं वगैरे दुकान असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. गार-गार आईस्क्रीम वगैरे समथिंग असं काहीतरी जुळवून लिहू शकता. प्रत्येक वेळी असं काहीतरी लिहिणं कंपल्सरी आहे का? तर नाही. पण लिहिलं तर जाहिरात अट्रॅक्टिव्ह वाटते, आकर्षक वाटते. नाही लिहिलं तरी पण काही फरक नाही पडणार आहे. कारण आय नो की एक्झाममध्ये असताना ऑलरेडी पेपर संपवण्याचं टेन्शन असताना किंवा एवढा सगळा स्ट्रेस असताना तुम्ही त्याच्यामध्ये कविता-बिविता आठवणं एक्सपेक्टेडच नाहीये. पण तुम्ही थोड्याफार अशा काहीतरी टॅगलाईन लक्षात ठेवू शकता. आता योगाची किंवा क्लासेसची तर तुम्हाला मिळालीच. पण एखादं गणवेशाचं दुकान असेल, तर त्यासाठीचं काहीतरी तयार करून ठेवा. एखादी दुसरी काहीतरी कार्यशाळा असेल चित्रकलेची वगैरे, तर त्यासाठी एखादी टॅगलाईन एक वाचून ठेवा फक्त आधीपासून. एक्झाममध्ये आली तर तुम्हाला लवकर लिहिण्याचं बेनिफिट मिळेल. नेक्स्ट आहे आता तुम्ही जेव्हा एखादी जाहिरात लिहिताय, तेव्हा असं इमॅजिन करा, की तुम्हाला तिथे प्रवेश घ्यायचा आहे. मग तुम्ही काय-काय प्रश्न विचाराल, की एखादी योगासनाची जाहिरात आहे तर? एकतर हे कुठल्या वयोगटासाठी आहे? वेळ काय असणार आहे? आय मीन कालावधी काय असणार आहे? कधीपासून कधीपर्यंत आहे? त्यासाठी वेळ काय असणार आहे? किंवा हे कुठे असणार आहे? फोन नंबर असेल तर म्हणजे कसं कॉन्टॅक्ट करायचं आपण त्यांना? सो हे काही जनरल प्रश्न आहेत. आता बघा, सुरुवात आपण टायटलपासून केली. मग एखादी टॅगलाईन वगैरे हवी असेल तर लिहायची आहे. टॅगलाईन नसेल तर डायरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या जाहिरातीला 1-2 ओळींमध्ये एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर आता इथे म्हणजे योग शिक्षण केंद्र असल्यामुळे वयोगट लिहिणं अर्थात कंपल्सरी आहे. कारण कोणासाठी आहे हे पण तर माहिती असलं पाहिजे. हेच जर तुम्ही पुस्तकांचं वगैरे काही संमेलन आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, की कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत किंवा पुस्तकांवरती काही सूट असेल, सवलत असेल, की वाचन प्रेरणा दिन असल्यामुळे पुस्तकांवरती 50% सूट आहे किंवा 2 पुस्तकांवरती 1 डायरी फ्री आहे. असं जे काही म्हणजे फ्री नाही, मुफ्त लिहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी. तर तशा पद्धतीने तुम्हाला काही लिहिता आलं, तर तुम्ही तसं काही पुस्तकांची जाहिरात करू शकता. तर हे सगळं तुम्हाला थोडंफार लक्षात ठेवून करायचं आहे, की कशा पद्धतीने तुम्ही जेव्हा एखादी जाहिरात वाचाल, तेव्हा तुम्हाला काय अपेक्षित असणार आहे किंवा तुम्हाला जर खरंच त्या क्लासेसमध्ये भाग घ्यायचा असेल, तर तुम्हाला काय-काय प्रश्न पडतील, तेच तुम्हाला तुमच्या जाहिरातीमध्ये कव्हर करायचे आहेत. त्यानंतर अर्थात दुसरा प्रश्न हा असणार, की हे जे सगळे अ, अ, वर्ग आहेत, तर हे कधीपासून चालू होतील? तर तो कालावधी दिलेला आहे. त्यानंतर आहे, की नाव नोंदणी आवश्यक अशी टिप लिहिलेली आहे. कारण अर्थात तुम्ही आधी सांगूनच जाणार आहात ऑफ कोर्स त्या सेशन्सला अटेंड करण्यासाठी. त्यानंतर ॲक्चुअली ह्याच्यामध्ये एक पॉइंट मिसिंग आहे. तो म्हणजे असा, की फोन नंबर. ठीक आहे. म्हणजे आता सध्या सगळं काही ईमेल आणि फोन नंबर्सद्वारे होतं. सो त्यामुळे त्या 2 गोष्टी पण तुम्हाला इथे ॲड करायच्या आहेत. फोन नंबर काय आपण खराखुरा तसं पण लिहीत नाही. 9485 असं काहीतरी लिहून पुढे डॅश डॅश किंवा क्रॉस मार्क्स देऊ शकतात 10 डिजिट्सचं, तर तसं करा. दुसरी गोष्ट अशी की ईमेल आयडी द्या खाली, कारण जर एखाद्याला काही तुम्हाला क्वेशन विचारायचं असेल, तर तुमच्याकडे खाली तुम्ही ईमेल आयडी लिहू शकता. अजून एक असं आहे, की आता हे उन्हाळ्यामध्ये होतंय बघा, तर तुम्ही इथे सवलत पण देऊ शकता, की पहिल्या 5 नोंदणींना काही सवलत असेल तर वगैरे, तर तसं तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे जाहिरात अजून जास्त आकर्षक बनण्यासाठी प्रयत्न आपण करू शकतो. त्यानंतर
स्थळ ऑफकोर्स पाहिजे, कारण कुठे यायचं हे पण लोकांना माहिती पाहिजे. जर त्यांच्या घरापासून जवळ असेल तरच अर्थात लोकं याच्यामध्ये एनरोल करतील, अदरवाईज नाही करणार. सो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सो जेव्हा तुम्ही जाहिरात लिहाल, स्टार्ट विथ की तुमचा मेन टॉपिक काय आहे. त्यानंतर तुमची जाहिरात कशाबद्दल आहे ते 2 ओळींमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. जाहिरात काही विकण्यासाठी संदर्भात असेल तर ऑफर वगैरे ठेवायची आहे किंवा इनफॅक्ट प्रत्येक गोष्टीसाठी आपण ऑफर ठेवू शकतो. ती तुम्ही छान असं स्टार मार्क किंवा असं काहीतरी छटाक आकारामध्ये वगैरे दाखवू शकता. सर्कलमध्ये वगैरे दाखवू शकता, जेणेकरून त्यांचं वाचणाऱ्यांचं लक्ष तिथे आकर्षित होईल. त्यानंतर काही हे असेल, की पहिल्या 5 नोंदणीवरतीच असणार आहे किंवा पहिल्या 5 ग्राहकांनाच असणार आहे किंवा एखाद्या दुकानाचा उद्घाटन समारंभ वगैरे असेल किंवा गणवेश जर तुम्ही या तारखेपर्यंत घेतलेत, तर तुम्हाला गणवेशावरती एखादी पाण्याची बाटली मोफत मिळेल. तर असं तुम्ही काही-काही ज्या सवलती आहेत त्या देऊ शकता, जेणेकरून गिराईकं त्या दुकानामध्ये येतील. त्यानंतर इथे सांगितले नाव नोंदणी आवश्यक. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एखादं पुस्तक संमेलन वगैरेचं काही करणार असाल, तर त्यासाठी काही नाव नोंदणी वगैरे आवश्यक असं लिहायची गरज नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही दुसरं अजून काहीतरी लिहू शकता. जर तुमच्याकडे काही आईस्क्रीम पार्लरची जाहिरात तुम्हाला द्यायची आहे किंवा डेअरीची वगैरे द्यायची आहे, तर तुम्ही या ठिकाणी एक दरपत्रक लावू शकता. दरपत्रक म्हणजे काय, की अर्धा लिटर दूध एवढ्यासाठी आहे किंवा फॉर एक्झाम्पल काय केशरचं फ्लेवरची कुल्फी एवढ्या रुपयाची आहे किंवा पिस्ताची कुल्फी एवढ्या रुपयाची आहे किंवा केशरच्या 2 कुल्फीवरती 1 कुल्फी फ्री आहे. सो जे काही असं असेल ते. तर या पद्धतीने तुम्हाला जाहिराती तयार कराव्या लागतात. आणि त्यानंतर अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे फोन नंबर, स्थळ हे सगळं लिहिणं तर कंपल्सरी आहेच आहे. तर साधारणतः अशा पद्धतीने जाहिरात असली पाहिजे. जाहिरात तुम्हाला एक पूर्ण पान, नवीन पान म्हणजे कुठल्याही प्रश्नाच्या खाली सुरू करू नका. एका नवीन पानावरती छान सुरू करायची आहे. स्टार्ट विथ रेक्टँगल आणि त्याच्या आतमध्ये जाहिरात लिहा. अशीच लिहायची नाहीये. त्याला छान असं चौकटीमध्ये लिहायची आहे. कारण तो एक वेगळं पेज बनतं. ती जाहिरात म्हणजे एक वेगळा भाग बनते. सो त्यामुळे ते छान अशा पद्धतीने असलं पाहिजे. आणि फोन नंबर, डिटेल्स हे सगळं लिहायला विसरायचं नाहीये. प्रत्येक वेळी असा विचार करा, की जर मी जाहिरात वाचत असले असते, तर मग मला काय अपेक्षित होतं? तर ते सगळं तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये लिहिता आलं पाहिजे. म्हणजे एका अ, सहभाग घेणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून किंवा क्लायंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही अशा पद्धतीने जाहिरात लेखन करणार आहात. तर आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेली आहे आणि आता तुम्ही एक्झाममध्ये नक्कीच जाहिरात लेखन करू शकता. अजून एक क्वेशन असा असतो, की चित्र वगैरे काढायची का? अर्थात काढू शकता. आता या ठिकाणी पण योगामध्ये एखाद्या व्यक्ती म्हणजे फुल व्यक्ती नाही, सिम्बॉलिक काहीतरी तुम्ही काढू शकता. नमस्कार वगैरे करतोय असं काहीतरी. अगेन कंपल्शन नाहीये. बस जाहिरात अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आहे. सो वेळ असेल तरच त्याच्यामध्ये घालवायचा आहे. अदरवाईज काही कंपल्शन नाहीये. दुसरी गोष्ट कलरचे पेन्स तुम्ही नाही वापरू शकत. जे काही करायचंय ते एकाच कलरच्या पेनने करायचं आहे. जसं की इथे आता मी लाल कलरने मार्क करते, तर तुमच्याकडे असं ऑप्शन नाहीये. तुम्हाला ईदर ब्लू पेन अलाउड आहे किंवा ब्लॅक पेन अलाउड आहे. जे काही तुम्ही फुल पेपरमध्ये वापराल त्याच पेनने तुम्हाला जाहिरात करायची आहे. तुम्ही एक्स्ट्रा कुठलेही कलर्स याच्यामध्ये नाही यूज करू शकत. पेन्सिल चा वापर फक्त चित्र काढण्यापुरता करा. बाकी कुठेही पेन्सिलचा वापर करायचा नाहीये. हां, चौकट पेन्सिलने काढू शकता आणि चित्र काढू शकता. पेन्सिलने जे काही लिहाल ते मार्किंगसाठी नाही पकडलं जात. त्यामुळे लिहायचं काहीच नाहीये पेन्सिलने. ठीक आहे. सो आय गेस की एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत. अजून याबद्दल काही डाउट्स असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.